मी आज तुमच्यासोबत एक अतिशय महत्त्वाची गोष्ट शेअर करणार आहे. मी एका टॉक्सिक रिलेशनशिपमध्ये आहे. आय एम इन अ टॉक्सिक रिलेशनशिप विथ बिग बॉस. बिग बॉसचा नवीन सीझन आलेला आहे, त्याला 1 आठवडा झाला आहे आणि ते घर, तो बिग बॉसचा आवाज, ते सगळं असं घालून पाडून अशी बोलणारी ती लोकं, ते टास्क, ती अनफेअर ट्रीटमेंट, हे सगळं मी स्वतः भोगलेलं असून सुद्धा ना मला ते सगळं असं खूप हवंसं वाटतंय. मेरे अंदर के इमोशंस बाहर आने के लिए उछल रहे, फुदक रहे. यानी का तुमच्या आयुष्यात ती एक व्यक्ती असते की तुम्हाला माहिती असतं की ही व्यक्ती आपल्याला आयुष्यामध्ये फक्त आणि फक्त 5 मिनिट सुखाचे देते, काही वेळेस काही सेकंड्स सुखाचे देते, बाकी फक्त आणि फक्त स्ट्रेस देते. पण तरी सुद्धा तुम्ही त्या व्यक्तीकडेच जाता, सारखे तिच्या व्यक्तीपाशीच जाता. तसं माझं काहीसं झालेलं आहे. म्हणजे आता हा सीझन बघताना ना मला नॉस्टॅल्जिक व्हायला होतंय, काही गोष्टी आठवत आहेत, काही चुका सुद्धा जाणवत आहेत, त्रास होतोय, चिडचिड होतीये, काही लोकांना बघून तिळपापड होतोय. हे सगळं होऊन सुद्धा मला बिग बॉस बघायचं आहे आणि मी बघतीये. पण मग ते बघताना खूप इमोशन्सचं भांडार असं जे ओपन होतंय ना, ते मी तुमच्यासोबत आता सगळं शेअर करणार आहे. चालेल ना? तर 16 कंटेस्टंटपैकी 15 जणांना बिग बॉसचा सेट हा तसाच दिसतोय जसा आपल्याला दिसतोय. पण एक व्यक्ती आहे जिला हा सेट जो आहे ना तो संजय लीला भन्साळीचा सेट वाटतोय आणि त्या म्हणजे वर्षा उसगावकर ताई. आय मीन मराठी अर्थातच छान आहे, पण त्या ज्या काही ड्रामॅटिक वेने बोलतात ना, हा मदमस्तपणा आहे हिचा. आता कसा चेहरा पडलाय, गर्वाचं घर खाली, हा उन्मत्तपणा आहे. इट्स लाईक त्यांचं स्वतःचं असं इंडियन ब्रिजर्टन आहे आणि त्याच्यामध्ये त्या अशा त्यांची शॉल विल पण त्या तशाच एकदम घेऊन अशा त्या फिरत असतात. दिस इज ऑल सो कूल. म्हणजे मला तरी ते कूल वाटतं. त्यांची एक स्टाईल आहे यार ती, त्यामुळे ठीक आहे. पण मला अजून एक गोष्ट आवडते ती म्हणजे त्या निकी तांबोळीला एके राखी सावंत लाईटला ते चांगला स्टफ देत आहेत. ही जी काय मगरुरी आहे, जो उन्मत्तपणा आहे, त्याला तुम्ही बिग बॉस सी जोक्स अपार्ट. पण इवन इफ निकीच्या बोलण्यामध्ये काही पॉइंट असला, तिला आवडत नसलं, वर्षाताईंनी तिला डॉमिनेट करणं वगैरे, तरी ही पद्धत नाही यार. म्हणजे थोडं रिस्पेक्ट तर द्यायला पाहिजे. म्हणजे ऍक्च्युली जेव्हा निकी वर्षाताईंना असं वाटेल तसं बोलत असते ना, तेव्हा वर्षाताईंच्या साईडने कोण असतं? कुणीच नाही. एकही मुलगी तर मला नाहीच दिसत की जी निकीला गप्पा करेल की तू त्यांच्याशी असं नको बोलू म्हणून. आय मीन बोल तू, मतं मांड, पण ही काय पद्धत आहे यार. जरा पण ती निकी तांबोळी जेव्हा आली होती तर पहिल्याच दिवशी जेव्हा त्यांना फूड नव्हतं दिलं तेव्हा ती काय म्हणाली होती की यार फूड द्या यार, एक वेळ आपण जमिनीवर झोपू ते चालेल. आणि मग नंतर वर्षाताईंकडनं ती जिथे काय बसण्याची चूक झाली होती बेडवरती, जी अरबाजकडनं सुद्धा झाली होती, इतर लोकांकडनं, तरी सुद्धा वर्षाताईंच्या मागे ती लागलेली होती. आणि मग त्यांची उणीधुणी काढून झाल्यानंतर तिलाच वाईट वाटलं असेल. मग नंतर ती जेव्हा रडत होती आरशासमोर आणि मग तिथे ते घनश्याम दादा आले आणि त्यांनी विचारलं तिला, तर तेव्हा ती काय म्हटली की अरे यार दुसऱ्यांच्या याच्यामुळे मी का जमिनीवर झोपू, मला नाही जमिनीवर झोपायचंय. आणि ह्या 2 गोष्टी जेव्हा मी तिच्या ऐकल्या ना, तेव्हा मला असं झालं की तू जा बरं. तिच्या अवतीभोवती ते जे काय 2 जण फिरतायत 12 पॅक्स घेऊन, वैभव आणि अरबाज, तर त्यांच्याकडे पाहिल्या ना मला एक डायलॉग आठवला. तुम्हें देख के ही मुझे अंदाजा आ गया था कि तुम फिल्मी और आवारा किस्म के हो, बट नाउ यकीन हो गया है कि तुम निकम्मे और निठल्ले भी हो. बट यू नो एटलीस्ट निकीचा अंदाज अपना आहे. पण ह्या जान्हवी किल्लेदारचं काय, म्हणजे असं होतं की यार तू तुझा कल्ला कर ना. त्या निकीला असं एक स्टेपलर मारून असं फिक्स केल्यासारखी ती तिच्या अवतीभोवती फिरत असते. म्हणजे असं वाटतंय की निकीच्या लाडकी बहीण योजनेचा फॉर्म या जान्हवीने भरलेला आहे आणि तिला वर्षभराचे सगळे पैसे लगेचच हवेत. किती यार. आर्याशी माझं बॉन्डिंग तेव्हा वाढलं जेव्हा ती म्हणाली की बिग बॉस माझे नवरे आहेत बिग बॉस. मला एकवचन अनेकवचनाकडे वळायचंच नाहीये, पण त्या आधीच ती असं का म्हणते याचे बच्चन जे तिने दिले ना की बिग बॉस माझ्यावर लक्ष ठेवून आहेत. अरे वा, मग बाकीच्या लोकांवर ते काय फळं ठेवून आहेत. मला ना ओव्हरऑलच बऱ्याच जणींचं मी ऑब्झर्व केलंय, बऱ्याच जणी नाही, आता या समोर आहेत 2 जणी, आर्या आणि जान्हवी,
तर त्या हमखास म्हणतात की बिग बॉस तुम्ही माझा नवरा आहात, तुम्ही माझा बॉयफ्रेंड आहात, तुमची मी फेवरेट आहे, तुमचं माझ्यावर प्रेम आहे आणि येते. मला असं होतं की यार तुम्ही ना बिग बॉसच्या फर्स्ट वीकमध्ये आहात. आत्ता या क्षणी तुम्ही फक्त आणि फक्त टिंबकटू शहरातल्या राणी आहात, बाकी काही नाहीये तुमचं. आता बिग बॉसची मी फेवरेट आहे, बिग बॉसचं प्रेम. आणि या आठवड्यात इव्हेंच्युअली आर्याने एक स्टँड घेतला. ती निकी विरोधात बोलली. यातच सगळी लोक इतकी खुश झाली. पण असं असतं की समजा आपण कॅरम खेळत असू आणि मी एखादी सोंगटी अशी जोर लावून अशी दण मारली आणि ती अशी उडून एकदम बाहेर गेली आणि तिथे पण मोठा आवाज झाला, तर मी जर म्हटले की केवढा आवाज झाला, मी जिंकले. तसं नाहीये, गेम तो नाहीये ना. ती सोंगटी आपल्याला त्या होलमध्ये टाकावी लागणार आहे, तेव्हा कुठे जाऊन मला पॉइंट मिळणार आहे. तर तसंच आर्याचं झालं. तिसऱ्या एपिसोडमध्ये ही आर्या त्या जान्हवीला घेऊन अच्छे करून तिच्याशी बोलत होती, सगळं चाललं होतं. मग आर्या, जान्हवी, योगिता या तिघी जणी त्या बाहेरच्या एका त्या स्पेसमध्ये त्या बसलेल्या होत्या. मग त्यांनी इरिनाला बोलवलं आणि बरं ती येताना यांना असं वाटलं की हे नको ती नको, पण तरी सुद्धा तिला बोलवलं का, तर आपल्याला सपोर्ट हवाय म्हणून. ती बिचारी येऊन बसली आणि मग आर्याने तिथे त्यांच्याशी एक अलायन्स केला. कट टू तेच कपडे, तोच दिवस. तिने आज जाऊन निकीला विचारलं की तू अरबाजला चूज करशील की तुझ्या मित्रमैत्रिणींना चूज करशील. बरं, घरामध्ये कोण असे निकीचे मित्रमैत्रिणी झालेले आहेत, पण समजू आपण की तो ग्रुप त्यांचा, ते मित्रमैत्रिणी. आणि हा प्रश्न आर्या तिला विचारतीये की तू मला चूज करशील का अरबाजला चूज करशील. मग निकीने काहीही गरज नसताना बिचारीने तिला सगळं सांगितलं की तिचं अरबाजचं नातं कसं आहे ते सगळं तिच्यापाशी. पण तिने ते सांगितलं, तिचं जे काय होतं ते निकीचं म्हणणं की काय आहे अरबाज आणि माझं, ते सगळं हिला सांगितलं. मग आर्या ओके म्हणाली. ती तिच्यासोबत पण असं करून वगैरे. मग नंतर ती बाहेर गेली. मग नंतर तो विषय भरकटला, अभिजित सावंत आला आणि मग तिला बालिश म्हणला वगैरे झालं. मग आर्याला 10व्यांदा वगैरे काहीतरी पुन्हा एकदा रडू आलं. मग निकीने तिची माफी मागितली. ती म्हटली की सॉरी. मला असं झालं की अगं मुली, तू बाहेर एक अलायन्स करून आली आहेस ना त्या योगिता बरोबर, ती एरिना आणि त्या यांच्याबरोबर. आत येऊन तू निकीला सुद्धा इमोशनली ब्लॅकमेल करतेस. बरं, त्याच्यानंतर समजा आपण म्हणू की तिची स्ट्रॅटेजी होती, तिने ते दोघांकडे सुद्धा दोन्ही ग्रुपमध्ये एक तिने हे सोडून ठेवला अलायन्स आहे. त्याच्यानंतर ऍक्च्युअल तोफेचा जेव्हा टास्क झाला तेव्हा ती काहीच खेळलेली नाहीये, तेव्हा काहीच नाही झालं. आणि मग नंतर ती चिडली. अरबाज आणि त्या यांच्या ते भांडण सुरू होतं गॅस पाशी, तेव्हा तिकडे आली आणि त्या गरम तव्यावर एक वेगळ्याच फ्रस्ट्रेशनची पोळी भाजून गेली. असं आलं की का. आणि माझा बिग बॉसला एक प्रश्न आहे की आर्या आणि अरबाजमध्ये जो काही अंड्यांचा ट्रेड झाला तो आम्हाला दाखवला का नाही, इतका महत्वाचा ट्रेड. आर्याचं नंतर असंही म्हणणं होतं की निकीचं हे एकीकडे लवर पकडून ठेवणं आणि एकीकडे दुश्मन क्रिएट करणं ही सगळी स्ट्रॅटेजी. आता जे आता आपल्याला काही माहिती नाही, बघू ते त्यांचं. पण हे लवर वगैरे म्हणून सगळं असं हे करणं, नाव ठेवणं किंवा काय. तर मला नंतर असं जाणवलं की तिसऱ्या एपिसोडमध्येच जान्हवी, आर्या या मुली बसलेल्या होत्या आणि त्यांच्यासोबत आय गेस अजून एक कोणीतरी मुलगी होती. तर त्या बसलेल्या होत्या आणि समोर अरबाज आणि वैभव कुक करत होते. तेव्हा यांचं चाललं होतं की कसं हॉट शेफ, हॉट कोक आणि मग कसे ते बनवताना हॉट दिसतात आणि मग असं, आणि व्यवस्थित मग त्या दोघांसोबत फ्लर्ट करत होते वगैरे सगळं चालू होतं. मला असं होतं की पिक वन साईड, म्हणजे तुम्हाला असं कुठली बाजू एक्झॅक्टली चूज करायची आहे तुम्ही सांगा. वेळ प्रसंगी तुम्ही सुद्धा फ्लर्ट करताय, सगळं करताय, मग हे याला काय म्हणावं. अभिजित सावंत बाबतीत सुरुवातीला मला असं वाटलेलं की अरे यार, कधी कधी असं वाटतंय बोरिवलीच्या ट्रेनमध्ये चढतोय, कधी वाटतंय चर्चगेटच्या ट्रेनमध्ये चढतोय, कधी वाटलं की अरे हा तर प्लॅटफॉर्मवरच उभा आहे. पण हळूहळू मला असं वाटतंय की तो कदाचित त्याचं स्वतःचं असं एक ट्रेनचं तिकीट काढणार आहे आणि कदाचित तो सेंट्रल लाईन पकडू शकतो, त्याची अशी वेगळी. बघूया काय होतंय ते. बाकी तोफेच्या टास्कला निखिल दामलेचं अरबाजला दिलेलं उत्तर आणि अरबाजला ते पटणं, हे म्हणजे मी तुला मारायची ऍक्टिंग करतो, तू मेल्याचं नाटक कर, म्हणजे कोण कोणाला जास्ती बनवतं याचीच कॉम्पिटिशन असल्यासारखं वाटत होतं. मी तुला सेफ का करू, कारण तू अतिशय स्ट्रॉंग प्लेअर आहेस. ते झालं माझं, मी तुला का सेफ कर. उद्या जर का मी तुझ्या जागी आणि तू माझ्या जागी असला असतास तर मी तुला नक्की सेफ केलंस. अरे दॅट इज बिकॉज मी आहे ना स्ट्रॉंग प्लेअर, तू मला करशील, मी तुला का करू. निखिल ब्रो, यू शुड हेजिटेट. यावर निकीचं असं म्हणणं होतं की ही कूटनीती आहे, ही झूट नीती आहे. बाकी योगिता, अंकिता, सूरज, पॅडी दादा, पुरुषोत्तम दादा, घनश्याम, एरिना
ही सगळी लोक मला असं वाटतं अजून फॉर्म मध्ये यायची. आय मीन कमॉन, पहिलाच आठवडा झालाय फक्त, अजून आता वीकेंडला काय होतंय त्याच्यावर पण खूप गोष्टी असतात. सो बघूया काय आता ते कधी कोण कसं कधी कुठे फॉर्मात येत आहे ते काय माका माहिती नाही. पण जसं तुमच्या क्रशच्या नावापुढे तुम्ही ज्या क्षणी हार्टचे इमोजी लावून त्याचं नाव सेव्ह करता, त्या क्षणी जसं त्याचं वागणं बदलतं तसं दर आठवड्याला दर दिवशी यांचं वागणं बदलतं सगळ्याच लोकांचं. त्यामुळे ते बघणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे. मी ते बघत राहणार आहे आणि मला जसं वाटेल तसं मी तुमच्याशी शेअर करत राहणार आहे. सो तोपर्यंत भेटूच.